नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांनी DMER या भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। तुम्ही पाहत असाल की DMER ची अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती ज्या विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ज्या काही पोस्ट होत्या सर्व पोस्टचा पोस्ट वाइज सिलेबस जो आहे डिटेल सिलेबस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। त्याचा तुम्हाला एक स्ट्रक्चर देण्यात आलेला आहे। त्या स्ट्रक्चर नुसार मित्रांनो आपण अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक कव्हर केलेले आहे आणि आपण कशा पद्धतीने आपला स्टडी प्लॅन आहे तो प्लॅन करू शकतो याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांनी ड्रायव्हर भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, तुम्ही ड्रायव्हर भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि त्याचबरोबर त्याच्यातील खूप सगळा सिलेबस आहे, तो सिलेबस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही आपली ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट पाहिली तर खूप सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टीवरती खूप सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर त्याची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो काय करायचंय, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल। तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ती DMER ची अधिकृत वेबसाईट आहे आणि त्याच्यामधून आपण ज्या ज्या पोस्ट पाहायच्या आहेत त्या सगळ्या पोस्टचा इथं सिलेबस दिलेला आहे। तर ग्रंथालयासाठीचा सिलेबस दिलेला आहे, त्याच्यानंतर लायब्ररियन म्हणजेच ग्रंथालय जे आहे त्यांचा सिलेबस आहे, आहार तज्ञ जे आहेत त्यांचा सिलेबस तुम्हाला इथं या PDF मध्ये दिलेला आहे। मित्रांनो, ही जी PDF आहे ती PDF तुम्ही अधिकृत वेबसाईट वरून देखील डाउनलोड करू शकता आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे त्याचा डिटेल सिलेबस पाहू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रायव्हर भरतीसाठीचा जो सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस एक्सप्लेन करणार आहे। त्याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील, त्याचबरोबर पुढची पोस्ट जी आहे ते ECG तंत्रज्ञ आहे। आपल्याला ड्रायव्हर पोस्ट पाहिजे आहे की ड्रायव्हरसाठी कोणता सिलेबस देण्यात आलेला आहे, एक्सरे टेक्निशियन साठीचा हा सिलेबस आहे। पुढचा जो आहे तो असिस्टंट लायब्ररियन साठीचा सिलेबस आहे आणि सहाय्यक ग्रंथपाल आहे त्यांच्यासाठीचा सिलेबस आहे। औषध निर्माता अधिकारी आहेत त्यांच्यासाठीचा हा सिलेबस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य ज्ञान जे आहेत त्याच्यावरती सगळ्या सिलेबसमध्ये प्रश्न विचारले जातात। तर सर्वसामान्य ज्ञानावरती देखील खूप सगळे प्रश्न आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत मित्रांनो। त्याचबरोबर चालू घडामोडीचे देखील खूप सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मी अपलोड केलेले आहेत, ते देखील सिरीज तुम्ही पाहू शकता। तर आपल्याला पाहायचं आहे की ड्रायव्हर भरतीसाठीचा सिलेबस जो आहे तो महत्त्वाचा सिलेबस मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे। बघा आपल्याला इथं कोणकोणत्या घटकांवरती आपल्याला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत। तर इंग्लिश मध्ये बघा काय दिलेलं आहे, ग्रामर, व्होकॅब्युलरी, फिल इन द ब्लँक्स असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर तयार करण्यासाठीचं प्रश्न विचारले जाणार आहेत। मराठीमध्ये बघा काय विचारलं जाणार आहे, मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये काय आहे वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे सगळ्या गोष्टी तिथं विचारल्या जाणार आहेत। भाषा सौंदर्यावरती देखील प्रश्न विचारले जाणार आहे, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार यावरती। त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाणार आहेत। मित्रांनो, प्रसिद्ध पुस्तक आणि लेखकाचा एक अतिशय दर्जेदार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। त्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायचं आहे। योग्य जोड्या लावा या देखील तुम्हाला इथं विचारलं जातं। त्याच्यानंतर जनरल नॉलेज मध्ये बघा काय विचारलं जाणार आहे, तुम्हाला करंट अफेअर वरती विचारलं जाणार आहे, इंडियन हिस्ट्री मध्ये विचारलं जाणार आहे, इंडियन जिओग्राफी आहे, भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे, जनरल सायन्स, स्पोर्ट आणि कल्चर यावरती देखील प्रश्न विचारले जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं एक बघा इथं इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाणार आहे। हा देखील पार्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती बेसिक क्वेश्चन विचारले जाणार आहेत, हे देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलं जाणार आहे। आणि काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत
त्याच्यानंतर बघा वाहन चालकाचीच आहे, त्याच्यामध्ये लॉजिकल ॲबिलिटी आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अरिथमेटिक नॉलेज तुम्हाला मॅथमॅटिक विचारलं जाणार आहे, जनरल सायन्स देखील इथं तुम्हाला विचारलं जाणार आहे। मित्रांनो बघा सिलेबस खूप सगळा डिटेलमध्ये इथं देण्यात आलेला आहे आणि हा डिटेल मधला सिलेबस आपल्याला काय करायचंय, प्रिपरेशन करायचं आहे आणि परीक्षेला सामोरं जायचं आहे। याच्यामध्ये परीक्षेचं नियोजन करत असताना मित्रांनो सिलेबस पाहायचा आहे, कोणते डिटेल घटक दिलेले आहेत यामध्ये ते देखील पाहणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्यानुसार एक स्ट्रक्चर आखून राहिलेल्या काळामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे। मित्रांनो परीक्षेसाठी आपल्याकडे जेमतेम 12 ते 13 दिवस राहिलेले आहे आणि या 12 ते 13 दिवसामध्ये आपल्याला हा पूर्ण सिलेबस पाहायचा आहे। यापूर्वीपासून तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल, याच्यातील बराच सगळा सिलेबस आहे तो तुमचा कंप्लीट झालेला असेल। सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला रिव्हिजन करणं अतिशय गरजेचं असतं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून परीक्षेचं जे रिव्हिजन आहे ते रिव्हिजन तुम्हाला करून घेतलं जातं। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 5 ते 7 मिनिटांमध्ये मी 10 प्रश्न विचारत असतो आणि त्या 10 प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करायची असतात। बरेच विद्यार्थी कमेंट करतात, बरेच विद्यार्थी कमेंट करत नाहीत, तर मित्रांनो कमेंट करत चला, म्हणजे मित्रांनो मलाही समजतं की तुम्हाला कशा पद्धतीनं काय अपेक्षित आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल याच्यातील कोणता स्पेसिफिक मी टॉपिक कव्हर करावा ते देखील मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा। तो टॉपिक मी निश्चित कव्हर करण्याचा प्रयत्न करेन। त्याच्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड बघा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक अंतर आत्मा म्हटलं तर याला चालेल, त्याच्यावरती तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातात, नॉलेज ऑफ ट्रॅफिक रूल अँड रोड सायन्स हा पूर्ण जो टॉपिक आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती कव्हर केलेला आहे। जे सिग्नल्स आहेत, ट्रॅफिकचे रूल आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात। मित्रांनो खूप सगळे प्रश्न या बाबतीत आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला जनरल नॉलेज ऑफ स्पेअर पार्ट रिलेटेड ऑटोमोबाईल हा देखील जवळपास खूप सगळे टॉपिक याच्यातील कव्हर केलेले आहे, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात। जनरल नॉलेज ऑफ फॉल्ट फाइंडिंग अँड रिपेअरिंग मोटार व्हेइकल हा देखील टॉपिक कव्हर केलेला आहे। अजून याच्यावरती खूप सगळे व्हिडिओ मी बनवत आहे, तर तुम्हाला याच्यातील कोणता टॉपिक कव्हर करायचा आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे। त्याच्यानंतर नॉलेज बेसिक सेफ्टी स्टँडर्ड टू फॉलो फील्ड ड्रायव्हिंग मोटार व्हेइकल, आता हा जो टॉपिक आहे तो देखील मी कव्हर केलेला आहे। मित्रांनो ही ड्रायव्हर भरती आहे त्याच्यातील सगळाच हा टेक्निकलचा जो पोर्शन आहे तो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे। तुम्ही ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता आणि तुम्हाला याच्यातील कोणता टॉपिक कव्हर करणं मी अपेक्षित आहे ते सांगा, तो टॉपिक मी निश्चितच कव्हर करेन। तर मित्रांनो राहिलेले 10 ते 15 दिवसामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण याची जास्तीत जास्त उजळणी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला मी कोणता टॉपिक कव्हर केला पाहिजे हे मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायला चला। तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तो टॉपिक मी लवकरात लवकर कव्हर करेन, त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न करेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।